गणित क्रमांक 66. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे यांचे संख्या प्रमाण. ओके, चला पहा काय दिलाय. 50 पैसे है ना, काय म्हणते 50 पैसे, व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर 25 पैसे आणि 10 पैसे यांचं काय दिलंय संख्या प्रमाण. 50, 90, 4. 50, 90, 4 काय आहे संख्या प्रमाण. व्यवस्थित लक्ष द्यायचं. संख्या प्रमाण, प्रमाण आहे प्रमाण. मग एक्झॅक्ट त्या पिशवीत किती संख्या आहे एक्झॅक्ट. तर आता काय काढू आपण संख्या. मग एक्झॅक्ट त्या पिशवीत 50 पैशाचे किती चिल्लर आहे 5x, 25 पैशाचे 9x, तर 10 पैशाचे 4 आहे. हे झाल्या एक्झॅक्ट संख्या. त्या एक्सच्या किमतीवर ठरल की 50 पैशाचे पूर्ण चिल्लर किती आहे कॉइन्स. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आलो. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे, 10 पैसे यांचे संख्या प्रमाण 50, 90, 4 असे असून त्यांची एकूण रक्कम, रक्कम म्हणजे किंमत, म्हणजे या सर्वांची जर किंमत मोजली तर ते होते 206 रुपये. मग आता याची जर बेरीज केली तर 206 भेटेल का नाही. हे चिल्लर आहे, हे कॉइन्स आहे, हे संख्या आहे ना. म्हणजे पहिले या संख्येचं रूपांतर कशात करावं लागल रुपयात, पैशात, रुपयात है ना. मग आपल्याला माहित आहे समजा उदाहरणार्थ 50 पैशाचे 50 शिक्के तर किती रुपये 25 रुपये. 50 पैशाचे 50 शिक्के तर किती रुपये 25 रुपये. काय केलं भागीला 2, संख्येला भागीला 2. का भागीला 2 कारण एका रुपयात 2 बसते. ओके, क्लिअर. म्हणून आता याचं रूपांतर करू रुपयात है ना. मग आपण काय केलं 5x भागीला 2. आता एवढे रुपये आहे पिशवी. इथं काय करावं लागेल 9x भागीला 4. का कारण 25 पैशाचे एका रुपयात 4 बसते. आणि इकडं किती करावं लागेल 4x भागीला 10 कारण 10 पैसे 100 पैशात 10 बसते. क्लिअर. ओके, हे झाले रुपये. आता एक्झॅक्ट मग या सर्वांची या रुपयाची जर बेरीज केली तर पिशवीतले 206 रुपये 206 रुपये होते. बरोबर ना. म्हणजे 5x चे 2 प्लस 9x चे 4 प्लस 4x चे 10 म्हणजे किती 206 रुपये. समजलं. मग आता अपूर्णांकाची बेरीज छेदाचा लसावी. किती येते लसावी 2 10 20 10 5 50 4 25 9 5 45 10 2 20 4 2 8 बरोबर किती 206. हे भागाकारातलं इकडे जाऊन गुणाकारात जाते है ना. आणि वरच्याची काय होते बेरीज. 8 आणि 5 1303. 8चा 1 5 आणि 5 किती रे 10 म्हणजे किती होते 103x बरोबर 206 भागाकारातलं गुणाकारात 20. समजलं. आता 103 1 103 103 2 आणि x ची किंमत किती आली 20 2. मग x ची किंमत भेटली 40. x ची किंमत आहे 40. आता प्रश्न काय विचारला तर पिशवीत प्रत्येक प्रकारच्या पैशांची संख्या किती सांगू शकता. प्रत्येक प्रकारचे पैसे तुम्हाला माहित आहे. हे किती आहे 50 पैशाचे पैसे संख्या आहे ना 5 आहे. मग 50 पैशाचे किती आहे 5 आहे आणि x ची किंमत किती आहे 40. तर ते किती शिक्के होईल 200 शिक्के कॉइन्स है ना 200 शिक्के. समजलं. आता इकडे 25 पैशाचे किती आहे 9x है ना. म्हणजेच 9 गुणिला किती 40 360 शिक्के कॉइन्स आहे शिक्के. आणि इकडं 10 पैशाचे किती दिसत आहे 4x म्हणजे 4 गुणिला 40 160 शिक्के. प्रत्येक प्रकारच्या शिक्के किती 200
360, 160 हे जर ऑप्शन मध्ये असेल तर काय करावं लागेल टिक. समजलं? असं सॉल्व्ह करणे. ठीक आहे, चला लिहून घ्या बरं, पहिले लिहून घ्या. है ना, गणित क्रमांक किती आहे? 67. ठीक, पहा काय म्हणते, एका पिशवीत 1 रुपया. लक्ष द्या व्यवस्थित शिकवताना. ऑब्झर्व करायचं की सर काय बोलते आणि बोलल्यानंतर पहिलं काय लिहिते तसं चला. ठीक आहे, एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे. 1 रुपया 50 पैसे 25 पैसे हे लिहायचं लागल. ओके, ठीक. यांचे संख्या प्रमाण 50, 90, 25 हे आहे संख्या प्रमाण आहे, प्रमाण. आणि आता एक्झॅक्ट काय काढू? संख्या. पिशवीत एक्झॅक्ट 1 रुपयाच्या 5 एक शिक्के, 50 पैशाच्या 9 एक आणि 25 पैशाच्या 25 एक. हे काय झालं आता? संख्या. ओके, म्हणून कॉपी पेस्ट नाही करायचं. आता पटकन रुपये आता गणित वाचायचं. ओके, ठीक. पहा, असून त्यांची एकूण रक्कम रुपये दिलाय, म्हणून आता मला याचं रूपांतर करणे आहे रुपया. मग रुपयात रूपांतर करत असताना 5x भागेला किती? 1. संख्येला 1 न भागलो का? कारण एका रुपयात 1च शिक्का बसते. 9x भागेला किती? 2. का? कारण 50 पैशात 2 शिक्के बसते. 90 शिक्के असेल तर हे 45 रुपये असेल. 90 भागेला 2 45 रुपये. 25x भागेला किती? 4. कारण 25 पैसे एका रुपयात 4 बसते है ना, रुपये. आता इथं हे काय दिसत आहे? रुपये, बरोबर ना. मग टोटल पिशवीत आता किती रुपये दिला आपल्याला? 1008 रुपये. म्हणजे याची आणि ह्याची एकंदरीत बेरीज किती होते? 1008. म्हणजे 5x/1 प्लस 9x/2 प्लस 25x/4 यांची बेरीज किती होईल? 1008 रुपये. रुपये रुपये सर्वांची बेरीज. मग 1, 2 आणि 4 चा लसावी किती येते रे? 4. पडताय 4. मग 1, 2, 4 चा लसावी 4. 1 ला किती न गुणलं तर 4 येते? 4 न. तर वर किती न गुणा लागेल? 4 न. 5 चूक 20x प्लस 2 2 4 म्हणून 9 2 18x प्लस 4 1 4 म्हणून 25 1 25 1 म्हणजे किती? 1008. पडलं? हे भागाकारातलं इकडे जाऊन गुणाकारात जाते. मार गुणत बसायचं नाही, याची बेरीज करा. 8 आणि 5 1303. हातच्याला 1 हे झाले 63x बरोबर 1008 गुणेला किती? 4. बरोबर, ठीक. आता या 63 न 1008 ला काय द्यायचं? भाग द्यायचं. मग 1008 ला 63 न भाग देऊ. पहिले कितीचा भाग गेला? 1 चा. 10 मधून 3 गेले 7 राहिले, 1 दिला. 10 मधून 7 गेले 3 राहिले. परत इथं किती आले? 8 है ना. आता पहा बरं, 6 6 36 6 चा भाग जाते. पहा 37 18 8 1 6 6 36 आणि 1 37. कितीचा भाग गेला? 16 चा. म्हणजे 63 1 आणि इथं किती? 16. आणि x ची किंमत 16 64. x ची किंमत किती आली मग? 64. समजलं? ठीक. मग या संपूर्ण गणितात x ची किंमत 64 आणि आपल्याला काय विचारलं तर पिशवीत एकूण पैशांची संख्या किती? एकूण पैशांची संख्या विचारलं म्हणजे या सर्वांची काय करू आता? बेरीज. म्हणजे आपल्याला म्हटलं 5x प्लस 9x प्लस 25x. ठीक आहे ना, बरोबर. 25 आणि 5 30 आणि 9 किती होते? 39x. आणि x ची किंमत किती दिली आहे? 64. फक्त तुम्हाला 39 गुणेला किती करणार? 64. मग 39 गुणेला 64. पहा 9 चूक 36 चे 6 3 4 3 12 9 सक 54 4 2 6 3 9 5 1 6 6 साइन 3 18 18 आणि 6 किती होते? 2496. एकूण काय सापडले? शिक्के. समजलं? चला घ्या, लिहून घ्या.
पहा गणित क्रमांक 70. एका पिशवीत 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये. आता रुपये दिलाय 20 रुपये, त्याच्यानंतर 10 रुपये आणि 5 रुपये पिशवीत है ना. याच्या आधीचे गणित आपण अभ्यासलं तर पैसे होतं 20 पैसे, आता हे रुपये आहे है ना. ठीक, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपयाच्या नोटांचे संख्या प्रमाण है ना. ते किती दिलंय संख्या प्रमाण? 3, 4, 5. हे शेवटी देताना काय दिलं? संख्या प्रमाण. ओके ठीक. म्हणजे एक्झॅक्ट पिशवीत संख्या किती आहे? नोटांच्या संख्या किती आहे? तर एक्झॅक्ट 20 रुपयाच्या 3 1, 10 रुपयाच्या 4 1, 5 रुपयाच्या 5 1. हे काय आहे? एक्झॅक्ट संख्या. ओके क्लिअर झालं. आता मग पिशवीत एकूण काय दिलं? रुपये दिलं. म्हणजे साहजिकच आता या संख्येचं रूपांतर कशात करावं लागेल? रुपयात. बरोबर ना, कारण हे संख्या आहे, आपल्याला रुपये दिलाय, मग मला रूपांतर करणं आहे रुपयात. ओके ठीक. मग आता 3x ला काय करताय? भागेला नाही, भागेला 5 करता नाही येणार. इथं 20 पैसे असतं तर भागेला 5 केलं असतं. आता पहा जनरली विचार करा, 20 रुपयाची एक नोट, अशा किती नोट आहेत? 3. तर रुपये किती असेल? 60. 20 त्रिक 60. आता इथं भागेला कारण काय? इथं गुणेला करायला, असं जनरली विचार करायचा. ओके चला. मग आता इथं रुपयात रूपांतर करताना 3x गुणेला काय होईल? 20. एवढे रुपये होईल. समजलं? ह्या जर 3x म्हणजे x ची किंमत जर 2 असेल, 2 तर 3 2 6 होईल. म्हणजे किती नोटा झाल्या? 6 नोटा. मग रुपये किती होईल? 6 गुणेला 20, 120 रुपये होईल. समजलं? ठीक. इकडं 4x गुणेला किती करावं लागेल? 10. आणि इकडं 5x गुणेला किती करावं लागेल? 5. कारण 5 रुपयाची एक नोट, अशा 5x नोटा गुणेला एवढे रुपये. मग हे झालं आता 20 त्रिक 60x, 40x आणि 5 5 25x. रुपये रुपये रुपये. एकूण बेरीज है ना, 6 4 10 100 आणि 125x. म्हणजेच हे काय आहे? रुपये. तर आपल्याला पिशवीत सुद्धा काय दिलं? 1000 रुपये है ना. रुपये इक्वल टू रुपये. ओके. मग काय भेटते? x ची किंमत कितीचा भाग जाते रे? 8चा. ओके 8चा. आणि तुम्हाला काय विचारलं? 5 रुपयाच्या नोटांची संख्या किती? मग 5 रुपयाच्या नोटांची संख्या किती आहे? 5x. संख्या 5x आहे म्हणून है ना. म्हणून इकडे 25 नाही, हे रुपये आहे. 5x बरोबर 5 गुणेला किती? 8. 8 पंच किती? 40 नोटा असेल. 40 नोटा असेल. क्लिअर? चला घ्या मग. पहा गणित क्रमांक काय आहे आता? 71 है ना. पहा काय म्हणते? एका पिशवीत 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया. लक्ष द्यायचं. पहा 25 पैसे, 50 पैसे, 1 रुपया असं म्हटलंय. यांचे या स्वरूपात 2400 रुपये आहे. म्हणते या स्वरूपात 2400 रुपये आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज दिली आणि रुपयात दिली बेरीज, संख्येत नाही दिली. समजलं है ना. आता प्रत्येक प्रकारच्या पैशांचे प्रमाण रुपयाचं प्रमाण दिलंय. ते किती दिलं? 3 5 4. समजत आहे? म्हणजे हे पैशाचे प्रमाण आहे, संख्या प्रमाण नाही आहे मागच्या सारखं. समजून घ्या है ना. म्हणजे याचं म्हणणं असं आहे की 25 पैशाचे 3 रुपये, 25 पैशाचे 3 रुपये. मग शिक्के किती झाले असते? 12 शिक्के. संख्या नाही दिलाय, 3 रुपये म्हटलं पडलं. आता 50 पैशाचे 5 रुपये. मग संख्या किती राहिली असती? 10 शिक्के. 1 रुपयाचे 4 रुपये, कारण हे पैशाचं प्रमाण आहे, म्हणजे रुपयाचं प्रमाण आहे. आणि पिशवीत सुद्धा काय दिलं? रुपये दिलं. 2400 रुपये आहे म्हटलं पिशवीत, आणि हे सुद्धा काय दिलं? रुपये. म्हटलं हे रुपयाचे प्रमाण आहे, पैशाचे प्रमाण म्हणजे रुपयाचे प्रमाण. आणि एक्झॅक्ट आता रुपये किती आहे
तर 25 पैशाचे 3x रुपये, 50 पैशाचे 5x रुपये, 1 रुपयाचे 4x रुपये. समजलं? रुपये 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 या सर्व रुपयांची बेरीज 5 आणि 4 9 9 आणि 3 12x काय आहे? रुपये. आणि पिशवीत किती रुपये दिलाय? 2400 रुपये. हा प्रकार सोपा आहे. 2400 रुपये है ना. मग आता x म्हणजे किती? 200. मारा 24 200. आणि आपल्याला काय विचारलं तर पिशवीत एकूण शिक्के किती? पिशवीत एकूण शिक्के विचारलं. शिक्के. मग आता हे रुपये आहे म्हणजे तुम्ही असं करता की 200 गुणिला 3 x ची किंमत 200 किती होते? 600. काय होईल? रुपये. रुपये होईल, शिक्के नाही होईल. रुपये. आता इकडे 5x म्हणजे 5 दोन्ही 10 1000 काय होईल? रुपये. म्हणजे 50 पैशाचे 1000 रुपये आहे. आणि इकडे होईल 4x म्हणजे 4 दोन्ही 800 रुपये. रुपये 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 सर्वांची बेरीज 2400 रुपये. आपल्याला शिक्के विचारलं है ना. शिक्के. मग या रुपयाचं रूपांतर कशात करावं लागेल? शिक्क्यात. 600 रुपये 25 पैशाचे गुणिला 4 करा, शिक्के भेटल. म्हटलं किती शिक्के? 2400 शिक्के. कशाचे? 25 पैशाचे गुणिला 2 करा, 2000 काय भेटल? शिक्के. कशाचे? 50 पैशाचे गुणिला 1 करा, 800 काय भेटल? शिक्के. एकूण शिक्के विचारलं म्हणून एकूण शिक्के. एकूण शिक्के काय म्हणा लागल? 2400 प्लस 2000 प्लस 800 या सर्वांची काय करावं लागल? बेरीज. समजलं? आणि याची बेरीज करू पहा. 0 0 0 पुन्हा 0 0 0 8 4 12 2 1 2 2 4 आणि 1 5 टोटल किती शिक्के आहे? मग 5200 आपल्या गणिताचं उत्तर. समजलं? घ्या मग.